आणि मी शेवट 2017ला अजित पवारांना दगा देऊन ठाकरे आहेत ते भाजपसोबत गेले, अनेक नगरसेवक फोडले. आज अजित पवारांच्या माघारी त्यांच्याच पुत्राला पक्षप्रवेश घेऊन उमेदवारी दिली जाते असं बोललं जातंय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय समजावून सांगाल? राजकारणाची समीकरणं नेहमी बदलत असतात. एक मिनिट, काही नाराजगी सुद्धा दिसत आली. मी तुमच्या सगळ्या 2017मध्ये अजित पवारांना एक मिनिट मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. त्याच्या आधी बाकीचे नेते या ठिकाणी बोलतील आणि मी शेवट 2017ला अजित पवारांना दगा देऊन ठाकरे आहेत ते भाजपसोबत गेले, अनेक नगरसेवक फोडले. आज अजित पवारांच्या माघारी त्यांच्याच पुत्राला पक्षप्रवेश घेऊन उमेदवारी दिली जाते असं बोललं जातंय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय समजावून सांगाल? राजकारणाची समीकरणं नेहमी बदलत असतात. हा आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणानं केलेला निर्णय आहे. आमच्या कोर कमिटीने सुद्धा याच्या संदर्भामध्ये मान्यता दिलेली आहे. त्यामुळं ह्या बाकीच्या विषयामध्ये काही अर्थ राहत नाही. तो आता पास झाला. आता पुढं जाताना निवडणूक जिंकणं, पक्षाची शक्ती वाढवणं आणि त्याच्यामधून कार्यकर्त्यांना न्याय देणं हीच भूमिका आमची सगळ्यांची राहणार आहे. साहेब, या सगळ्या क्रायटेरियामध्ये विक्रम काकडे बसतात का? असं आहे की हे बघा, कोण काय म्हणतं त्याला काही अर्थ नाही. अशा कुठल्याही प्रकारचा निकष लागलेला नाही. याच्या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणानं सांगतो, हा पक्षाचा निर्णय आहे. कोर कमिटीने ज्या विषयावर चर्चा केली त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बाकीचा कुठलाही निकष याला लागत नाही. आणि तुम्हाला हेही सांगतो, पक्षामध्ये सुद्धा कोणीही नाराज नाही. असले तर त्याची नाराजी काढायला वेळ आहे. आता आज फॉर्म भरायचं मुदत संपलेली आहे. स्क्रुटिनी झाल्यानंतर, फायनल लिस्ट प्रसिद्ध झाल्याच्यानंतर, माघार झाल्यानंतर ही निवडणूक सुरू होईल. त्यामुळं बाकीच्या कुठल्याही इतर प्रश्नांना या व्यासपीठावरून उत्तर द्यायची गरज नाही. तुमच्या विरोधात शरदचंद्र पक्षाच्या उमेदवारांनी पण अर्ज भरलेला आहे. महानगरपालिकेला एकत्र लढला होता तुम्ही. असं आहे की मी सांगितलं ना, राजकीय समीकरणं ही नेहमी बदलत असतात आणि त्याच्यामुळे आता सगळ्याच पक्षांना अर्ज भरण्याची त्याच्यामध्ये मुभा असते. त्यांना काही सांगावं लागत नाही. तो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.